नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मिशन जवाहर नवोदय अशा नावाची एक आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे की ज्या सिरीजमध्ये आपण नवोदय परीक्षेला इथून पूर्वीचे म्हणजे सध्या आपण 2021ची परीक्षा देणार आहोत, तर याच्या पूर्वीचे जे काही पेपर आहेत त्या पेपरमधल्या गणित विषयांच्या प्रश्नांचं आपण सविस्तरपणे स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर त्याच्यामधला पहिला व्हिडिओ काल आपण पब्लिश केलेला आहे की ज्याच्यामध्ये 2014मध्ये जी आपली परीक्षा झाली होती जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, तर त्याचे जे काही पहिले 9 प्रश्न आहेत, एक प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 59 हे आपण 9 प्रश्न सविस्तरमध्ये याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। तर त्याच प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 60 ते प्रश्न क्रमांक 75 असे आपण 16 प्रश्न या व्हिडिओमध्ये संपवणार आहोत। तर चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न असा आहे बघा याच्यामध्ये की एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्याच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवलेली आहे। ही अशी एक टोपलीची खून किंवा चिन्ह दिलेलं आहे बघा आपल्याला। ही खून म्हणजे आंब्याची एक टोपली आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे 4 वार आहेत की ज्याच्या दिवशी विकलेल्या टोपल्यांची संख्या पुढे दिलेली आहे त्या व्यापाऱ्याने। जर त्याच्याकडे आणखी 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या। तर याचे असे हे 4 पर्याय आहेत। आता आपण काय करूया बघा की याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्याकडे किती टोपल्या होत्या असं विचारलेलं आहे आणि त्याच्याकडे काय होतंय की एवढ्या टोपल्या विकून 31 आंब्यांच्या टोपल्या शिल्लक आहेत। आता त्याने आपण हे काढू की सुरुवातीला त्याने एकूण किती टोपल्या विकल्या। सोमवारी बघा त्याने एकूण 5 टोपल्या विकलेल्या आहेत। मंगळवारी एकूण त्याने 3 आणि 3 6 आणि 1 7 टोपल्या विकल्या। बुधवारी त्याने 4 टोपल्या विकल्या आणि गुरुवारी त्याने 3 टोपल्या विकल्या। मग एकूण त्याने 5 आणि 7 12, 4 16 आणि 3 19 टोपल्या त्याने एकूण 4 दिवसांमध्ये मिळून विकल्या। आता 19 टोपल्या विकून त्याच्याकडे एकूण किती टोपल्या शिल्लक होत्या, अजून 31 टोपल्या शिल्लक होत्या। म्हणजे 19 विकलेल्या 31 शिल्लक, त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या असतील तर एकूण 50 टोपल्या असतील। मग आपल्याला जे पर्याय दिलेले त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, आपल्याला 2 उत्तर काढणं अपेक्षित आहे। एक म्हणजे काय की सुरुवातीला किती टोपल्या होत्या, तर त्याच्याकडे सुरुवातीला 50 टोपल्या होत्या, हे आपल्याला एक उत्तर मिळालं। आणि दुसरा मुद्दा काय बघा की त्याने किती टक्के टोपल्या विकल्या, म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने जे काही टोपल्या विकलेल्या त्याच्यामध्ये ते टक्केवारीमध्ये आपल्याला उत्तर काढणं अपेक्षित आहे। पण आता जर आपण पर्याय कट पद्धतीकडे जर पाहायला गेलो तर या 4 पर्यायापैकी बघा आपल्याला सुरुवातीला हे कन्फर्म उत्तर मिळाले की त्याच्याकडे सुरुवातीला 50 टोपल्या होत्या। मग या 4 पर्यायापैकी फक्त एकमेव पर्याय जो पहिला पर्याय क्रमांक आहे ज्याच्यामध्ये 50 टोपल्या सुरुवातीला होत्या अशा एकमेव पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे। परंतु तरीही आपण कन्फर्मेशनसाठी काय करू की त्याने किती टक्के टोपल्या विकल्या। आता सुरुवातीला त्याच्याकडे किती टोपल्या होत्या 50, त्याने विकल्या किती 19 टोपल्या विकल्या। आता टक्केवारीमध्ये उत्तर काढायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला बघा, 50 पैकी 19 विकल्या, 50 पैकी त्याने 19 टोपल्या विकल्या, तर 100 पैकी किती विकल्या हे आपल्याला काढायचं आहे। मग जर याच्यामध्ये 1 1 0 कॅन्सल केला, 5 1 5 5 2 10, 19 गुणिले 2 38 उत्तर येईल आणि हे टक्केवारीमध्ये उत्तर मिळेल। म्हणजे त्याने एकूण 38% टोपल्या विकलेल्या असतील। याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढचा प्रश्न आहे 61व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, 9 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तेव्हा 3 अंकी म्हणजे किती 3 अंकी संख्या बनवता येतील। आता याच्यामध्ये बघा 9 8 आणि 0 असे 3 अंक दिलेत। आता आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे। 3 अंकी संख्या आपल्याला काय करायची बनवायची, समजा दिलेले अंक आपण एकदा परत या ठिकाणी वर लिहून घेऊ, 9 8 आणि 0 3 अंकी आपल्याला संख्या बनवायची। परंतु ही संख्या बनवताना एक काळजी घ्यायची बघा की अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तेव्हा, म्हणजे थोडक्यात काय करायचं की याच्यातला कोणताच अंक हा एक संख्या बनवताना रिपीट करायचा नाहीये। म्हणजे एक संख्या 3 अंकी बनवताना प्रत्येक अंक हा एकदाच आला पाहिजे। उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी 9 वापरला, नंतर 8 वापरणार, नंतर 0 वापरणार, नंतर समजा अजून 3 अंकी बनवताना काय करणार आपण, या ठिकाणी 9 असाच वापरला, या ठिकाणी 0 वापरणार, या ठिकाणी 8 वापरणार। आता या 9 पासून संख्या सुरुवात करणार म्हणजे 9 शतक स्थानी असताना 2 संख्या झाल्या। असे जर 8 शतक स्थानी असताना 8 वापरले या ठिकाणी, तर या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 0, आणि नंतर या ठिकाणी 8 वापरला तर या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 9, अशा आपल्याला 4 संख्या मिळतील। आता संख्या 3 अंकी बनवायची आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला 0 घेऊ शकत नाही शतकस्थानी, कारण शतकस्थानी जर आपण 0 मांडला तर ती संख्या 3 अंकी राहणार नाही, तर ती संख्या कशी होईल 2 अंकी संख्या होईल। म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही अंक वापरून 3 अंकी एकूण किती संख्या बनवता येतील तर एकूण 4 संख्या बनवता येतील। त्या संख्या या ठिकाणी 4 आपण लिहिलेल्या आहेत।
याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. आता ही एक मेथड झाली. आता याच्यासाठी अजून एक सोपी एक मेथड आहे की संख्या प्रत्येक वेळेस बनवून बघण्याची गरज नाही. आपण काय करायचं बघा की 3 अंकी संख्या बनवता किती येतात हे आपल्याला काढायचं आहे. किती अंकी संख्या बनवायची आहे? 3 अंकी, म्हणून 3 रेषा ओढून घेतल्या. बघा एकदम सोपी मेथड आहे, फक्त लक्ष देऊन ऐका ती मेथड. 3 अंकी संख्या बनवायची म्हणून 3 आपण रेषा ओढल्या. हे कशासाठी? तर हे आहे शतक स्थान, हे आहे दशक स्थान, हे आहे एकक स्थान. आता आपल्याकडे बघा किती आपल्याकडे अंक दिलेले आहेत? 9, 8 आणि 0 असे 3 अंक आहेत. आता सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं, आपण कधीही शतक स्थानाकडून एकक स्थानाकडे अशा पद्धतीने आपल्याला कृती करायची किंवा प्रोसेस करायची. मग काय करायचं? या 3 अंकांपैकी शतक स्थानी आपण किती अंक वापरू शकतो? या 3 पैकी बघा, 3 पैकी 0 तर आपण वापरू शकतो का? नाही वापरू शकत, कारण 0 वापरलं तर ती संख्या 2 अंकी होणार. मग आपण 9 किंवा 8 या 2 अंकांपैकी एक अंक वापरू शकतो. म्हणजे किती अंकांपैकी एक अंक वापरू शकतो आपण? 2 अंकांपैकी. मग समजा आपण असं मानू की या ठिकाणी आपण 9 आणि 8 यापैकी समजा 9 हा अंक वापरला. कोणत्या ठिकाणी? शतक स्थानी. आता उरले किती अंक? 2 अंक उरले. मग उरलेल्या 2 अंकापैकी कोणताही एक अंक आपण या दशक स्थानी वापरू शकतो का? तर हो, या ठिकाणी 0 वापरला तरी चालू शकतो, 8 वापरला तरी चालू शकतो. म्हणजे दशक स्थानी सुद्धा या उरलेल्या 2 अंकापैकी कोणताही एक अंक आपण वापरू शकतो. आता या 2 अंकापैकी कोणता पण एक अंक वापरला गेला, उरला कोणताही एक अंक, म्हणजे शतक स्थानी तुम्हाला जर या ठिकाणी शतक स्थानी 2 वापरले, दोन्हीपैकी एक वापरला, दशक स्थानी 2 पैकी एक वापरला, तर उरलेला जो एक अंक राहतोय तो आपला एकक स्थानी वापरावा लागेल. मग आता हे जे अंक आपण मांडले त्यांच्यामध्ये फक्त एकच आपल्याला शेवटी काम करायचं, या तिघांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजे 2 दुने 4, 4 एके 4, म्हणजे उत्तर किती पाहिजे? 4. म्हणजे आपण किती संख्या बनवू शकतो? 4 संख्या बनवू शकतो. याचा पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असेल. ओके, चला तर मग पुढचा आपण प्रश्न बघू. आता 62व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 62व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा की 10, 15, 24 अथवा 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या कोणती? म्हणजे 10ने भागलं, 15ने भागलं किंवा 24ने भागलं किंवा 30ने भागलं, तर असे कुणीही भागलं तरी बाकी मात्र 0 उरते, बाकी काही शिल्लक उरत नाही. अशी आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची. बघा लहानात लहान संख्या. याचा अर्थ काय करायचा आपल्याला? 10, 15, 24 आणि 30 या सगळ्यांचा काय काढायचा आपल्याला? लसावी काढायचा आहे. म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य या चौघांचा काढायचा आहे. आता आपण काय करू की पर्यायातून जर आपण उत्तर काढायला गेलो तर लहानात लहान संख्या शोधायची. मग आपण लहान पर्यायापासून सुरुवात करू. जर आपण 90 ह्या पर्यायातली सर्वात लहान संख्या, जर 90 ही संख्या घेतली तर आपण त्या संख्येला म्हणजे या 90ला या चौघांनी भाग जातोय का नाही हे बघायचं आहे. 10ने जाईल, 15ने जाईल, परंतु 24ने 90ला भाग जाणार नाही. त्यामुळे ही 90 हा पर्याय कट होईल. मग 90 हा पर्याय कट झाल्यानंतर पुढे बघा आता 100ला 10ने जाईल, 15ने भाग जात नाही, त्यामुळे 100 हा सुद्धा पर्याय कट होईल. नंतर 120 घ्या. 120 घेतल्यानंतर 120ला बघा 10ने जातोय भाग? हो जातोय. 15ने जातोय? 15ने भाग जातोय. 24ने जातोय का? हो 24ने जातोय. आणि 30ने सुद्धा भाग जातोय. त्यामुळे 120 हे आपल्याला उत्तर लिहिलं पाहिजे किंवा हे 120 ह्या चौघांची पण काय यायला पाहिजे? चौघांचा लसावी 120 यायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पुढे गेला 240 कडे तर 240ला सुद्धा बघा 10ने भाग जाईल, 15ने जाईल, 24ने जाईल आणि 30ने पण जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? लहानात लहान संख्या विचारलेली आहे. त्यामुळे 120 हीच संख्या लिहिणं अपेक्षित आहे किंवा 120 हाच यांचा लसावी येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार. 63व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. 2 संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? आता याच्यामध्ये काय केलेलं बघा की 2 संख्या आहेत, एक x आहे आणि दुसरी एक y आहे. थोडे वेळ आपण असं समजू की 2 संख्या, एक x आहे, एक y आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं की या 2 संख्यांची जर बेरीज केली तर ती येते 9,87,654. परंतु जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल, सुरुवातीला 20,100 कसं लिहिणार रे? 20,100, 100 म्हणजे 100, म्हणजे 20,100 आपण असं लिहिणार. म्हणजे एक संख्या घ्या कुठलीही, तर एक संख्या समजा आपण x घेतली, दुसरी y मानलेली आहे, तर ही दुसरी संख्या म्हणजे समजा ही y ही संख्या x पेक्षा 20,100 ने मोठी आहे.
तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता आपण काय करू बघा, हे गणित सोडवताना आपण काय करू की लहान संख्या जी आहे ती आपण x मानू. बघा, लहान संख्या x मानली, मोठी संख्या ही त्या संख्येपेक्षा 20,100 किंवा 20,100 ने मोठी आहे. मग परंतु या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती यायला पाहिजे, 9,87,654 बेरीज यायला पाहिजे. आता हे समीकरण कसं बनवलं समजलं का बघा. याच्यामध्ये आपण x काय मानलेले आहे, x ही लहान संख्या मानलेली आहे. जी मोठी संख्या आहे ती लहान संख्येपेक्षा 20,100 ने म्हणजे 20,100 ने मोठी, आणि यांची जर बेरीज केली या दोन संख्यांची तर ती 9,87,654 यायला पाहिजे. आता यांची जर बेरीज करायला गेलं तर x आणि x 2x बरोबर 9,87,654 वजा हे 20,100 येतील बघा. म्हणजे आपल्याला कशाची वजाबाकी करायची सुरुवातीला बघा, सुरुवातीला वजाबाकी करायची 9,87,654 वजा 20,100 यांची वजाबाकी करायची. ती वजाबाकी किती येईल बघा, 4, 5 या ठिकाणी 5 राहील, नंतर 7, 6 आणि 9 म्हणजे 9,67,554 ही यांची वजाबाकी आली. आता या वजाबाकीला ही वजाबाकी म्हणजे 2x बरोबर ही वजाबाकी होती. याचा अर्थ ही जी संख्या आहे बघा किती, 9,67,554 या संख्येला कितीने भागायला पाहिजे, तर 2 ने भागायला पाहिजे. जर हे आपण 2 ने या संख्येला भागायला गेलो तर काय येईल बघा, बे 1 बे, बे चौक 8, उरतील बाकी 1, बे 8 16, नंतर बे 3 6, परत बाकी 1 उरेल, बे 7 14, परत एक बाकी बे 7 14, परत एक बाकी बे 7 14, म्हणजे 4,83,777 ही x ची किंमत येईल. बघा x ची किंमत काय आलेली, x ची किंमत आलेली 4,83,777 ही x ची किंमत आली. परंतु आपण या दोन संख्या ज्या मानल्या त्यापैकी x ही लहान संख्या मानली होती. मग x ही लहान संख्या मानली असेल तर आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या, म्हणजे या x मध्ये किती मिळवले पाहिजेत, येणाऱ्या उत्तरामध्ये 20,100 मिळवले पाहिजेत किंवा 20,100 यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर कसं मिळेल बघा. हे या ठिकाणी 7, 7 या ठिकाणी 8, नंतर या ठिकाणी 3, या ठिकाणी 10 च्या लेख जातील आणि 5 म्हणजे 5,03,877, 5,03,877 की जे पर्याय क्रमांक 4 मध्ये अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित अतिशय सोपं म्हणजे सोडवणं अतिशय सोपं आहे. फक्त एक समजून घ्यायचं की त्या गणिताचं पूर्णपणे आकलन करून घ्या. गणितामध्ये काय माहिती दिलेली आहे किंवा काय कंडिशन आहे, काय अट आहे, त्यानुसार समीकरण बनवणं जर जमलं तर तुम्हाला उत्तर काढणं अतिशय सोपं आहे. फक्त या क्रिया करताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्या क्रिया असतील त्या फक्त काळजीपूर्वक करा, तुमचं उत्तर 100% बरोबर येणार. त्यानंतर पुढचा 64व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. अशी एक पदावली दिलेली आहे आपणाला, तर या पदावलीचं सरळ रूप जर आपण दिलं तर उत्तर काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता ही पदावली जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर बघा, पदावलीमध्ये सुरुवातीला 1 आणि 2 यांची बेरीज किती येईल, 3, 3 वजा 3, पहिल्या कंसामध्ये काय उत्तर यायला पाहिजे 0, अधिक दुसऱ्या कंसामध्ये पण नीट निरीक्षण करा बघा, 5 आणि 4 9 वजा 9 0, अधिक तिसऱ्या कंसामध्ये 6 आणि 7 13, 13 वजा 13 0, नंतर या चौथ्या कंसामध्ये बघा 8 आणि 9 17 वजा 17, परत या ठिकाणी येणार 0, आणि शेवटच्या कंसामध्ये 12 आणि 13 25 वजा 25, शेवटच्या कंसामध्ये सुद्धा उत्तर यायला पाहिजे 0, म्हणजे 5 वेळा शून्यांची बेरीज केली तरी उत्तर किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, की जे पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूक उत्तर आहे. यानंतर 65व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती. आता या ठिकाणी 4, 5, 0 आणि 3 असे 4 अंक आपल्याला दिलेले आहेत. आता हे 4 अंक म्हणजे एक अंक हा कमीत कमी एक वेळा तरी आलाच पाहिजे, आणि ते अंक 4ही वापरायचे आहेत. याच्यामध्ये अंकाची पुनरावृत्ती चालेल, आणि अंकाची पुनरावृत्ती होऊन 5 अंकी संख्या बनवायची आहे. आता सुरुवातीला लक्षात घ्या, या ठिकाणी 5 अंकी संख्या बनवताना आपण 5 समजा प्रत्येक स्थानासाठी एक रेषा अशा आपण रेषा ओढल्या. याच्यामुळे तुम्हाला 5 अंकी संख्या बनवायची, आणि ती कशी पाहिजे, लहानात लहान पाहिजे. सुरुवातीला लहानात लहान संख्या बनवायची म्हणजे या दिलेल्या अंकांपैकी लहान अंक कोणता आहे 0, परंतु याच्यापासून आपण सुरुवात करू शकत नाही. जर 0 पासून सुरुवात केली तर तिला संख्या 4 अंकी होईल, 5 अंकी होणार नाही. त्यामुळे आपण 3 पासून सुरुवात करू. या ठिकाणी आपण 3 लिहिला, त्यानंतर आपण या ठिकाणी 0 लिहू शकतो, बरोबर. आता 0 लिहिल्यानंतर काय होणार आहे की आपल्याला संख्या बनवायची आहे 5 अंकी. आता फक्त आपल्याकडे 4 आणि 5 हे 2च अंक उरतात, मग अजून एक आपण 0 या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर 4 आणि त्यानंतर 5 म्हणजेच 30,045 ही आपण लहानात लहान संख्या बनवू शकतो.
समजा तुम्हाला हे 30,000 जे आपण 30,045 ही जी संख्या बनवली ते समजा तुम्हाला लक्षात नाही आलं. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा की प्रश्न असा विचारलेला आहे की यापासून बनणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती. तर सरळ आपण पर्यायाकडे यायचं. आता या पर्यायाचा 4 पर्यायांचा विचार केला तर सुरुवातीला लहानात लहान संख्याच्या पर्यायापैकी कोणती आहे बघा. ह्या दुसऱ्या क्रमांकाची संख्या की जी 30,045 आहे ही सर्वात लहानात लहान संख्या आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे कमी वेळ उपलब्ध असेल त्यावेळेस आपण थोडा विचार करायचा की ही सर्वात लहान संख्या आहे म्हणजे याच्यापेक्षा लहान तर पर्यायच संख्या नाही, परंतु या संख्येतले सगळे अंक म्हणजे या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत तेवढे या दिलेल्या प्रश्नामध्ये अंक आहेत का? हो आहेत. म्हणजे आपण जास्त विचार न करता या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 आपण लिहून टाकायचा. हे कधी वापरायचं? ज्यावेळेस आपल्याकडे कमीत कमी वेळ उपलब्ध असेल त्यावेळेस वापरायचं. नाहीतर जास्तीत जास्त प्रश्न शक्यतो सोडवून पर्यायाकडे जाणं हेच आपल्याला निवडलेलं पर्याय म्हणजे मार्गातून निवडलेलं चांगली गोष्ट आहे. परंतु जर कमी वेळ असेल तर हा मार्गसुद्धा आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो. आता पुढं बघा 66व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की 140, 170 अथवा 155ला जीने भागल्यावर प्रत्येक वेळेस बाकी 5 उरते अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. आता या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. याचा अर्थ काय करायचं आहे बघा की पर्यायामधून आपण शोधायची संख्या. मग पर्यायातली सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या घेऊ आपण. मोठ्यात मोठी संख्या घेतल्यानंतर 45 संख्या घेतली तर 140ला जर आपण 45ने भागलं तर अशा वेळेस काय करावं लागतं बघा की 45ने ज्यावेळेस आपण 140ला भागतोय त्यावेळेस या 45ने डायरेक्ट 140ला भागावं लागतं. जर तुम्ही 5ने वगैरे भाग देत गेला तर तुम्हाला तिथं बाकी किती उरते हे एक्झॅक्ट समजत नाही. मग आपण जर 45ने भागायला गेलो तर 45 दुने 90 होतात बघा. 90मध्ये जर आपण अजून 45 मिळवले तर उत्तर 135 येतं. मग 135 जर उत्तर आलं तर 45 त्रिक 135 उत्तर येणार म्हणजे बाकी 5 उरणार आहे का? हो. 45ने जर 140ला भागलं तर बाकी 5 उरणार आहे. त्यामुळे हा पर्याय येऊ शकतो. आपण पुढे चेक करू. आता 170ला जर आपण भागायला गेलो बघा 170 भागिले 45 जर आपण करायला गेलो तर 45 दुने 90 आणि 90 दुने किती होतात 180 म्हणजे 45 चोक 180 होणार आहेत. परंतु या ठिकाणी तर 170 आहेत म्हणजे बाकी 5 उरणार नाही तर बाकी किती उरणार आहे 35 उरेल बघा. 35 कशी उरेल? कारण 45 त्रिक 135 हाच आपल्याला भाग लावावा लागेल आणि त्यामुळे बाकी किती उरणार आहे 35 म्हणजे हा पर्याय तर आपला 45 येऊ शकत नाही. आता जर पुढे आपण गेलो 30ने भागायला गेलो 140ला जर 30ने भागलं तर इथंच आपल्याला पर्याय कट होतोय बघा. 140ला 30ने भागलं तर 30 चोक 120 येतात म्हणजे त्याला 4चा भाग लागेल पण बाकी त्यावेळेस 20 उरणार आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय येऊ शकत नाही कारण बाकी तर 5 उरायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण 15ने भागू त्यावेळेस बघा आता 140 जर आपण 15ने भागलं तर 15 9 35 9चा भाग लागेल बरोबर बाकी किती उरेल 5 उरेल. 170ला आपण 15ने भागून बघूया. 15ने जर भागलं तर 15 एके 15 उरतील बाकी 2 15 एके 15 11चा भाग लागेल आणि बाकी परत 5 उरेल. यामध्ये बरोबर आहे. आणि शेवटची जी संख्या आहे 155 भागिले 15 तर 15च्या पाड्यामध्ये जर 10व्या क्रमांकाला आपण पाहिलं तर ते 150 असतात म्हणजे 10चा भाग लागेल आणि बाकी बरोबर 5 उरेल. याचा अर्थ या पर्यायापैकी 15 हे उत्तर बरोबर असेल म्हणजे 66व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येपासून का गेलो कारण मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे असं विचारलं होतं म्हणून. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा याला एक दुसरा एक पद्धत सुद्धा अशी आहे की या 3 संख्यांचा मसावी काढायचा आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मसावी काढणं हे पण एक पद्धत आहे पण या 3 संख्यांसाठी मसावी काढून जाणं हे जास्त क्रिटिकल करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी बाकी 5 उरते मग मिळवायचे की वजा करायचं याच्याकडे जाण्यापेक्षा याला जर आपण मोठ्या पर्यायाकडून जर आपण लहान पर्यायाकडे गेलं तर हा अतिशय सोपा पर्याय राहील किंवा पर्याय कट पद्धतीने गेल्यानंतर लगेच आपल्याला उत्तर मिळून जाईल. आपण नंतर 67व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया. 80पेक्षा बघा 80पेक्षा 10% मोठी असलेली संख्या कोणती? आता 80पेक्षा 10% मोठी संख्या पाहिजे परंतु कोणाच्या 10%? तर या 80च्याच 10%. मग सुरुवातीला 80चे 10% किती येतात ते आपण जर काढलं तर उत्तर आपल्याला 8 येईल बघा. 80चे 10% 80चे म्हणजे गुणाकार असतो 10% 10 अंश 100 उत्तर तुम्हाला 8 मिळणार आहे. आता जर हे 8 उत्तर येत असेल तर 80चे 10% म्हणजे 8 आलेले आहेत म्हणजे 80पेक्षा 10%ने मोठी पाहिजे. मग 80पेक्षा 10%ने मोठी म्हणजे 80पेक्षा कितीने मोठी 8ने मोठी म्हणजे 80 अधिक 8 उत्तर तुम्हाला किती यायला पाहिजे 88 ही संख्या असेल की जी 80पेक्षा 10%ने मोठी असेल. त्यानंतर 68व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. एका माणसाने 2 वर्षाकरता दर साल 9% दराने सरळ व्याजाने रुपये 3000 उसने घेतले. 2 वर्षानंतर त्याने परतफेडीपोटी 3000 रुपये आणि एक टेबल दिले तर त्या टेबलची किंमत आहे.
आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, की आपण जर सरळ व्याज सूत्र पाहिलं तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी किंवा वेळ किंवा मुदत भागिले 100 असं सूत्र आहे. याच्यामध्ये बघा कालावधी किती दिलेला आहे, कालावधी आहे 2 वर्ष, नंतर त्याचा दर दिलेला आहे 9%, मुद्दल आहे 3000 रुपये आणि 100 तर छेदामध्ये आहेतच, म्हणजे आपल्याला सुरुवातीला डायरेक्ट कशाची किंमत मिळेल या ठिकाणी, सरळ व्याजाची किंमत मिळेल. परंतु हे गणित फक्त वेगळ्या भाषेमध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की ज्यावेळेस सरळ व्याज आणि मुद्दल म्हणजे त्या व्यक्तीला ज्यावेळेस रास परत करायची होती त्यावेळेस त्या व्यक्तीने काय केलं की जी मुद्दल 3000 रुपये होती ती मुद्दल 3000 रुपये रोख स्वरूपात दिली आणि जे काही व्याज होणार आहे जे काही आपल्याला कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी रक्कम मिळेल तर त्या व्याजाच्या बदल्यात त्या व्यक्तीने टेबल दिले. म्हणजे थोडक्यात काय होणार की जे टेबल दिलेलं असेल तर त्या टेबलची किंमत म्हणजे हे जे येणारं सरळ व्याज आहे ती त्याची किंमत असेल. मग आपण हे कसं सोडवणार बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे 3000 गुणिले दर आहे 9 गुणिले किती कालावधी करता 2 वर्ष करता भागिले 100, याच्यातले 2 शून्य कॅन्सल होतील, 9 त्रिक 27, 270 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 27 दुनी 54, 540 रुपये उत्तर यायला पाहिजे. याचा अर्थ 540 रुपये ही सरळ व्याजाची रक्कम आली की जी कशाची किंमत असेल ती टेबलची किंमत असेल. त्यामुळे या प्रश्नात 68व्या क्रमांकाचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल 540 रुपये. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू बघा, 69व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. सुरुवातीला काय करायचं बघा की आपण मगाशी पण असं एक गणित पाहिलं. आता हे फक्त गणित आहे ते दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे. तर आपण काय करायचं बघा की 167.25 याच्यामधून आपणाला सुरुवातीला 18.50 हे वजा करावं लागेल. म्हणजे जे आपण मगाशीच्या मेथडमध्ये केलं एक्स मानून दुसरी संख्या येणार एक्स अधिक 18.05 आणि त्यांची बेरीज जर आपण केली तर ती येणार 167.25. याचा अर्थ याच्यामध्ये जी आपण प्रोसेस करतोय तीच प्रोसेस करतोय, फक्त आपण काय करायचं बघा, सुरुवातीला 167.25 ही त्यांची बेरीज आहे, त्यांच्या बेरजेतून ही जी त्यांच्यामध्ये जो फरक आहे दोन संख्यांमधला तो वजा केला म्हणजे 18.50 आपण त्यातून वजा करणार. जरी वजाबाकी करायला गेलं तर या ठिकाणी 5 येईल, 12तून 5 गेले 7, दशांश खाली दशांश येईल, एक हातच्या 1 जाईल, तर 17तून 9 गेले म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 8 येतील, परत हातच्याला 1 जाईल, 6तून 2 गेले 4 आणि या ठिकाणी 1 येईल म्हणजे 148.75 ही यांची वजाबाकी आली. मग येणाऱ्या वजाबाकीला म्हणजे 148.75 या संख्येला आपण 2 ने भागायचं. कारण का होतं मग अशी बघा 2x बरोबर ही किंमत येत होती, तेव्हा आपण जर 2 ने भागलं तर भागाकार काय येईल बघा यांचा, बेक बे, बे 7 14, बे चोक 8, नंतर दशांश बे त्रिक 6, नंतर परत बाकी एक उरतील बे 7 14, बे 5 10 म्हणजे 74.375 अशी एक संख्या आली. म्हणजे 74.375 अशी संख्या आली. ही कशाची किंमत आली रे, ही एक्सची किंमत आली. परंतु काय घेतलेलं आहे आपण, एक्स ही लहान संख्या आपण मानत होतो, परंतु दुसरी जी आपल्याला संख्या विचारलेली आहे की जी मोठी संख्या विचारलेली आहे ती पहिल्यापेक्षा 18.05 ने मोठी आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी 74.375 जे येते 74.375 याच्यामध्ये 18.50 फक्त मिळवायचं. तर हे आपण मिळवले तर या ठिकाणी 5 7 8 दशांश 8 आणि 4 12, आजच्या लेख जातील 7 आणि 2 9 म्हणजे 92.875 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढचा आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न. 5 पैसे रुपयांमध्ये लिहिताना असे लिहितात. आता हे आपल्याला माहिती आहे की 1 रुपया बरोबर 100 पैसे असतात. मग जर आपल्याला 1 पैसे लिहायचे असतील तर 1 पैसे बरोबर आपण किती रुपये लिहिणार, तर 1 पैसे बरोबर 1/100 रुपये लिहिणार म्हणजे 0.01 रुपये असं लिहिणार. परंतु फक्त आपल्याला एकच बदल केलेला आहे, ह्यांनी 1 पैशाऐवजी काय वापरलेलं आहे 5 पैसे, 5 पैसे असं वापरले, त्यामुळे याचं उत्तर असणार 0.05 रुपये. कारण याला आपण थोडक्यात 5ला कितीने भागलेलं आहे 100 ने भागलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर. त्यानंतर आहे बघा 71व्या क्रमांकाचा प्रश्न. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. आता सुरुवातीला 1 ते 20 ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या 1 ते 20 नैसर्गिक संख्या जर आपण घेतल्या तर त्या एकूण संख्या 20 येतील
आता यांच्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी विचारलेली आहे, म्हणजे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या सुरुवातीला आपण मूळ संख्या जर लिहून घेतलं तर मूळ संख्या काय होतील बघा. आपण याच्यामध्ये 1 ही संख्या पकडायची नाही, कारण 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे आपण जर 1 वजा म्हणजे 1 यातून काढून टाकला तर सुरुवात होईल 2 पासून. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 अशा या मूळ संख्या होतील. आता त्या किती झाल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 संख्या झाल्या. म्हणजे 8 संख्या किती, 8 संख्या ह्या मूळ संख्या आल्या. आणि त्या कितीपैकी 8 आहेत, तर त्या 20 पैकी 8 आहेत. म्हणजे 20 पैकी 8 संख्या जर मूळ असतील तर 100 पैकी किती, कारण आपल्याला टक्केवारी काढायची आहे. मग ज्याला छेद काय नाही म्हणजे आपण छेद 1 मानतो. 20 एके 20, 20 पाचं 100, म्हणजे 8 गुणिले 5 40 आणि उत्तर असणार टक्केवारीमध्ये, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 40%, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा 72व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न असा आहे, 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आता याच्यामध्ये काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे, सुरुवातीला संख्या बनवायच्या. लहान 3 अंकी संख्या जर बनवली तर सुरुवात होणार 6, 0 आणि 9 ही लहान 3 अंकी संख्या झाली या दिलेल्या अंकांपासून बनवलेली. आणि सर्वात मोठी जर 3 अंकी संख्या बनवायला गेलो तर ती असणार 9, 6 आणि 0. म्हणजे आपल्याला 960 आणि 609 यांचा गुणाकार करायचा आहे. मग सुरुवातीला आपण काय करू की या ठिकाणी आपण 609 असं लिहू आणि जे 960 आहे त्याच्यातलं फक्त आपण 96 लिहू आणि जो गुणाकार करणार आहे आपण त्या येणाऱ्या गुणाकारावरती फक्त आपण एक 0 लिहू, म्हणजे त्या गुणाकाराला आपण 10 ने गुणू. जर इथं 6 9 54, परत या ठिकाणी आपण 5 आहे असं लिहिणार कारण शून्याचा गुणाकार आहे. 6 6 36, नंतर इथं बेरीज करणार, या ठिकाणी एक 0 दिला. 9 गुणिले 9 81, या ठिकाणी 8 आहे असं आणि 9 × 54 जर आपण या ठिकाणी असं लिहिलं तर यांची बेरीज काय होईल 4, 6, 8 आणि 7 14, हाताला 1 जातील. 4 आणि 4 8 आणि 5 अशी 5, म्हणजे उत्तर इथे बघा इथं 58,464 हे उत्तर आलं. आणि याच्यामध्ये फक्त जो 960 आपण लिहिणार होतो त्याऐवजी आपण 96 लिहिलं, म्हणजे फक्त येणाऱ्या उत्तरावरती एक 0 द्यायचा, म्हणजे 5,84,640 हे उत्तर असेल की जे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर उपलब्ध आहे. त्यानंतर 73व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. जर प्रत्येक वेळी ओळ घ्या, म्हणजे अशी तुम्ही आडवी ओळ घ्या, स्तंभ घ्या किंवा असा कर्ण घ्या, असा तिरका कर्ण घ्या, तरी याच्यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल. म्हणजे तुम्ही अशी बेरीज करा तेवढीच भरणार, अशी बेरीज करा तेवढीच भरायला पाहिजे, आणि कर्णांची बेरीज करा तरी ही समानच बेरीज यायला पाहिजे. तर एक्स वाय झेड या क्रमशः म्हणजे त्याच्या किमती काय असतील. आता सुरुवातीला काय करू आपण, ज्या स्तंभामध्ये पूर्ण संख्या दिलेल्या आहेत सर्व, आता याच्यामध्ये बघा या स्तंभामध्ये 3 ही संख्या आहेत, म्हणजे यांची बेरीज जर केली तर किती येईल बघा. 8 आणि 4 12 आणि 3 15 बेरीज येते बघा या पहिल्या स्तंभाची. आता आडवी एक ओळ इथे तिसरी ओळ दिलेली आहे बघा, तर याची बेरीज केली तर 9 आणि 4 13 आणि 2 15 बेरीज येते. म्हणजे कशीही बेरीज करा, उभी बेरीज करा, आडवी करा किंवा तिरकी करा, तर बेरीज किती यायला पाहिजे 15 यायला पाहिजे. मग आपण काय करू, आता कुठले एक कर्णाची समजा आपण जर बेरीज करायला गेलो किंवा ही उभी केली दुसऱ्या आपण ओळीची स्तंभाची जर बेरीज केली, 9 आणि 1 10 आणि वायची किंमत किती असायला पाहिजे मग 5, म्हणजे 10 आणि 5 15 बेरीज येईल. म्हणजे वायची किंमत कितव्या क्रमांकाला आहे, दुसऱ्या क्रमांकाला. मग दुसऱ्या क्रमांकाला पर्यायामध्ये 5 कोणत्या ठिकाणी आपण बघू. ह्या पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही आणि 4 मध्ये पण नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये वायची किंमत 5 आहे, सॉरी पर्याय क्रमांक 1 मध्ये वायची किंमत 5 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला पाहिजे. तरीही आपण एक्सच्या आणि झेडच्या ज्या किमती आहेत याच्यामध्ये टाकून उत्तराचं म्हणजे व्यवस्थित समाधान होतंय का हे आपण एकदा बघू. या ठिकाणी 5 टाकली, आता एक्सची किंमत किती असायला पाहिजे 6, तर 8 आणि 6 14 आणि 1 15 बरोबर, याची बेरीज 15 येते बरोबर, एक्सची किंमत बरोबर आहे. आणि याच्या ठिकाणी जर 7 आपण किंमत टाकली तर बघा आता 7 आणि 3 10 आणि याची किंमत वायची 5 आहे बरोबर, 15 उत्तर येत आहे. त्यामुळे काहीच अडचण नाही, आपला या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार. यानंतर 74व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 8.025 मीटर, 6.075 मीटर आणि 4.050 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. आता टेपची जर लांबी आपण पर्यायामध्ये पाहायला गेलो तर पर्यायात सगळ्या लांबी जी आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत आणि ही जी मापं दिलेली आहेत ती सर्व कशामध्ये दिलेली आहेत मीटरमध्ये दिलेली आहेत.
मग यासाठी काय करायचं बघा, आपल्याला ही प्रत्येक जी माप आहेत लांबी, रुंदी आणि उंची, तर ती जर आपण सेंटीमीटरमध्ये लिहिली तर पहिलं माप असेल बघा 825 सेंटीमीटर, दुसरं असेल ते म्हणजे 675 सेंटीमीटर आणि 450 सेंटीमीटर ही उंची असेल. आता याच्यामध्ये काय करायचं आहे की सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढायची. म्हणजे आपण परत पर्यायाकडे जाताना काय केलं पाहिजे, आपण सर्वात जास्त लांबीचं काय करायचा, सर्वात जास्त लांबीचा टेप किती असू शकतो, 225 सेंटीमीटर लांबीचा. म्हणजे 225 सेंटीमीटर जर याला प्रत्येकाला भागायला गेलं तर बघा 225ला जर आपण 225ने जर याला भागलं तर पूर्ण भाग जायला पाहिजे, बरोबर. जर आपण 225ने जर याला भागलं तर बघा आता 450 भागिले 225, जर 25ने याला भागलं तर 25 9 225, 25 एके 25, उरतील 20, 25 8 200, 9 9 2 18, म्हणजे पूर्ण भाग जातोय. 225 उत्तर येऊ शकतं. आपण याला चेक करू आता. 825 जर भागायला गेलं तर 825 भागिले 225, याला जर भागला आपण तर 25 9 225, 25 3 75, उरतील 7, 25 3 75, परंतु 33 भागिले 9 पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ 225ने 825ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ही तर टेपची लांबी असू शकत नाही. मग पुढचा त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती, 125. 125 जर आपण या ठिकाणी करायला गेलो तर 125चं काय होईल बघा, आता 125 सेंटीमीटर लांबीचा टेप पकडला तर 825 भागिले 125 करा, तर याने भाग जातोय का बघा. तर या ठिकाणी 25 5 125, 25 त्रिक 75, उरतील बाकी 7, 25 त्रिक परत 75, म्हणजे 33 भागिले 5, म्हणजे याने सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही 125ने 825ला, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा नसणार आहे. आणि याच्यापेक्षा कमी किती आहे, 75 सेंटीमीटरकडे या. आता 75 सेंटीमीटर म्हणजे 825 भागिले 75 जर आपण करायला गेलो तर 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, उरतील 7, 25 त्रिक 75, भाग बरोबर 11चा लागेल, म्हणजे पूर्ण भाग जाईल 825ला. 675 जर भागायला गेलो तर 75ने बघा, 25 त्रिक 75, 25 दुने 50, उरतील बाकी 17, 25 7 175, परत इथं 9चा भाग लागेल बघा, बरोबर आहे. याने सुद्धा पूर्ण भाग जातोय. आणि उरलेला जो 450 म्हणजे 450 आहे त्याला भागिले आपण 75 करू. या ठिकाणी 25 त्रिक 75, नंतर 25 एके 25, उरलेलं बाकी 20, 25 8 200, 3 1 3 3 6 18, म्हणजे 6 भाग येतोय, 6 भागाकार येतोय, म्हणजे याला सुद्धा पूर्ण भाग जातोय. याचा अर्थ 75ने या तिघांना भाग जातोय पूर्णपणे. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. याचा अर्थ जास्तीत जास्त 75 म्हणजे जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्वात लांब किती मापाचा टेप आपण घेऊ शकतो, तर 75 सेंटीमीटर लांबीचा टेप घेऊन ही तीनही मापं आपण मोजू शकतो. चला, या व्हिडिओमधला आणि 2014च्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न, 75व्या क्रमांकाचा प्रश्न, 12 15 19 आणि 24 30 अशी एक संख्या मला दिलेली आहे. तर या मालिकेतील पुढील पद आहे, पुढचं पद आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण याच्यातला क्रम पाहिला तर बघा, आता 12 सुरुवातीची संख्या आहे, नंतर 15 आहे, म्हणजे याच्यामध्ये फरक किती आहे, 3चा आहे. त्यानंतर पुढे 19 आहे, म्हणजे फरक या ठिकाणी 4चा येतोय. नंतर पुढे जर 24 घेतली तर फरक या ठिकाणी 5चा येतोय. नंतर पुढची जर आपण 30 संख्या घेतली तर याच्यामध्ये फरक 6चा येतोय, म्हणजे 3 4 5 6. आता किती मिळवायला पाहिजे, तर 7 मिळवायला पाहिजे. कशामध्ये, 30 मध्ये. 30 मध्ये जर 7 मिळालं तर उत्तर किती यायला पाहिजे, 37. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 2014च्या प्रश्नपत्रिकेतील जे काही एकूण 25 प्रश्न होते तर ते 25 प्रश्न आपण संपवलेले आहेत. सध्या तुम्हाला येताना फक्त गणिताचे 20 प्रश्न येणार आहेत, 25 प्रश्न येणार नाहीत. तर जे 2014 सालच्या त्या प्रश्नपत्रिकेतले 25 प्रश्न होते ते सविस्तरपणे आपण संपवलेले आहेत. हा व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.